सर्वांना आदरपूर्वक जय भीम. मी राहुल भानुदास गोदाम, स्पीकर बाय राहुल गोदाम या माझ्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आज ज्यांना आपण त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर असं संबोधतो, ज्यांना आपण बाबासाहेबांच्या कार्याचं एक ऊर्जा केंद्र म्हणतो, त्या माता रमाई यांचा स्मृती दिवस आहे. आणि याच माता रमाईच्या स्मृती दिवसाचं औचित्य साधून आपल्यापर्यंत माता रमाईचा अतिशय प्रेरणादायी जीवन प्रवास थोडक्यामध्ये आला पाहिजे, हा हेतू उराशी बाळगून मी हा व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचवतोय. मित्रांनो, आदरणीय आपल्या इतिहासामध्ये आपण पाहतो की क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आहेत, राजमाता जिजाऊ आहेत. अनेक महान स्त्रियांनी आपल्या इतिहासाला एक नवी दिशा देण्याचं काम केलेलं आहे. त्याचप्रमाणे माता रमाईनी सुद्धा इतिहासामध्ये आपलं एक स्वतःचं प्रचंड मोठं स्थान निर्माण केलेलं आहे. म्हणून म्हणावं असं वाटतं की कष्ट करण्यास कधी नाही लाजली, दुःखाच्या अग्नीत सदैव भाजली. कष्ट करण्यास कधी नाही लाजली, दुःखाच्या अग्नीत सदैव भाजली. खरी भीमाला पत्नी साजली, इतिहासात रमाई गाजली. बांधवांनो, रमाईबद्दल बोलत असताना रमाईचं जीवन जर आपण अभ्यासलं तर मी आपल्याला सांगू इच्छितो, ज्या वेळेला रमाईचं चरित्र वाचतो तेव्हा त्यांचा तो संघर्ष, त्यांची मेहनत हे सगळं ज्या वेळेला डोळ्यासमोर येतं तेव्हा आपल्या डोळ्यांमध्ये अश्रू आल्याशिवाय राहत नाही. काय होता संघर्ष, काय होता त्याग रमाईचा. मित्रांनो, 7 फेब्रुवारी 1898 साली रत्नागिरी जिल्ह्यातील वणद या छोट्याशा गावामध्ये माता रमाईचा जन्म झाला. अगदी सुरुवातीपासूनच त्यांच्या घरामध्ये 18 विश्व दारिद्र्य म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. प्रचंड हालाकीच्या अवस्थेमध्ये रमाईला जीवन जगावं लागलं. त्यांची इतर भावंड जी होती, गौरा, शंकर, असं त्यांचं एक छोटंसं कुटुंब होतं. त्यांचे वडील भिकूजी धोत्रे हे मोलमजुरी करायचे, माशांची टोपली वाहण्याचं काम करायचे. त्याच्यामुळे त्यांना एक आजार झाला होता. परंतु कुटुंबाची गरिबी पाहून ते त्यांच्या आजाराविषयी काही बोलत नव्हते. त्यांच्या आईलाही सतत कष्टाचं काम केल्यामुळे त्यांनाही त्रास होत होता. अचानक एक दिवस त्यांच्या आईचा मृत्यू झाला आणि रमाई ही पोरकी झाली.
आपल्या आपल्या कुटुंबामध्ये आता रमाईच एक मोठी होती, इतर भावंड लहान होती. आई गेल्यामुळे त्यांच्या जीवनावरती अक्षरशः आभाळ कोसळल्याप्रमाणे स्थिती झाली. त्यांच्या वडिलांनाही खूप धक्का बसला. असंच काही दिवस गेल्यानंतर त्यांच्या वडिलांचाही आजार बळावला आणि दुर्दैवाने त्यांच्या वडिलांचा देखील मृत्यू झाला. रमाईच्या जीवनामध्ये त्यांच्या जे काही आईवडिलांचं छत्र होतं ते हरवलं. एक खूप मोठी पोकळी रमाईच्या जीवनामध्ये निर्माण झाली. रमाईने हे असे दुःखाचे घाव जे आहेत ते प्रचंड सोसले, अगदी बालपणापासूनच. म्हणजे बालपणापासूनच रमाईचं कष्टाशी नातं जुळलं होतं. मी तर म्हणेन की आपण म्हणतो त्यागाला पर्यायी शब्द तर कुठला असेल तर तो माता रमाई आहे असं मला वाटतं. हो, कारण त्यांच्या जीवनामध्ये त्यांचं एक एक काम असं आहे, ते पाहिल्यानंतर आपल्याला असं वाटतं की त्यागाला दुसरं नाव कोणतं असेल तर ते रमाईच्या शिवाय देताच येणार नाही आपल्याला. बाबासाहेबांशी 1907 साली विवाह झाला रमाईचा. ज्या वेळेला रमाईचा विवाह बाबासाहेबांसोबत झाला तेव्हा बाबासाहेबांच्या सोबत एक नवं जीवन रमाईनं सुरू केलं. बाबासाहेबांसाठी खूप मेहनत. मित्रांनो, माता भीमाई, रामजी आंबेडकर, बाबा रामजी आंबेडकर आणि बाबासाहेबांचं पूर्ण कुटुंब, असं बाबासाहेबांच्या कुटुंबाला वाटत होतं की आपला मुलगा हा शिकला पाहिजे आणि त्याने समाजाचा उद्धार केला पाहिजे. हे स्वप्न बाबासाहेबांच्या कुटुंबातल्या प्रत्येकाने पाहिलं आणि ते स्वप्न रमाईने आपल्या काळजामध्ये जिवंत ठेवलं. बाबासाहेबांच्या वडिलांनी, बाबासाहेबांच्या पूर्ण कुटुंबाने बाबासाहेबांना घडवण्यामध्ये प्रचंड मेहनत घेतली. परंतु अगदी बाबासाहेबांच्या वडिलांच्या मृत्यूनंतर रमाईने जे त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी मेहनत घेतलेली आहे ती निश्चितच अत्यंत स्तुत्य आणि प्रशंसनीय अशा प्रकारची. खरं तर हे शब्द छोटे आहेत, त्यासाठी शब्दांच्या पलीकडचं काम रमाईने केलेलं आहे. अक्षरशः बाबासाहेबांची मुलं आपण पाहतो, रमेश, राजरत्न, गंगाधर, इंदू, 4 मुलं बाबासाहेबांची. या म्हणजे रमाईची 4 मुलं ही रमाईला सोडून गेली. परंतु रमाईने कधी बाबासाहेबांना तक्रार केली नाही. रमाईने बाबासाहेबांना कुटुंबाच्या दुःखाची झळ कधीही लागू दिली नाही. हे का होतं? रमाईच्या आयुष्याला रमाईने कधी महत्त्व दिलं नाही, कारण तिला माहित होतं की आपला पती हा या देशाचं भविष्य सुरक्षित करण्यासाठी मेहनत करतोय. त्यामुळे तिनं तिच्या आयुष्याची तमा बाळगली नाही. हे आपण विसरू शकत नाही.
म्हणून आपण बघतो, एक प्रसंग या ठिकाणी मला सांगावासा वाटतोय. रमाईने खूप कष्ट घेतले. बाबासाहेबांनी शिक्षण घ्यावं, बाबासाहेबांनी मोठं व्हावं, यासाठी रमाईने प्रचंड हाल अपेष्टा सहन केल्या. असाच एक अत्यंत महत्त्वाचा प्रसंग धारवाडला बाबासाहेबांनी एक विद्यार्थ्यांचं वसतिगृह ते चालवायचे. रमाईची तब्येत बरोबर नसल्या कारणाने त्या वसतिगृहाचे जे चालक होते वराळे, ते रमाईला त्या वसतिगृहात घेऊन आले धारवाडला. मग रमाई आली, त्या मुलांमध्ये राहू लागली. रमाईने पाहिलं एक दिवस की त्या वसतिगृहामध्ये त्या किचनमध्ये स्वयंपाक बनवला जात नव्हता. मुलं शांत बसली होती. रमाईला वाटलं काहीतरी अडचण आहे, काहीतरी चुकीचा प्रकार आहे. नेमकं काय आहे विचारलं पाहिजे. रमाईने वराळ्यांना विचारलं, काय झालं, मुलांना जेवायला का देत नाही तुम्ही? त्यावेळेला वराळे म्हणाले की आईसाहेब, मुलांना स्वयंपाक बनवण्यासाठी आज पैसेच नाही आहेत, त्यामुळे किराणाच आणला नाही. रमाईने हे ऐकलं. रमाईला प्रचंड वेदना झाल्या. रमाईने कशाचाही विचार केला नाही आणि आपल्या हातामध्ये जे काही सोन्याच्या बांगड्या होत्या, त्या बांगड्या तिने काढल्या आणि वराळे मामांना दिल्या. घेऊन जा, हे सोनाराकडे ठेवा, नाहीतर विका आणि त्यातून धान्य आणा आणि मुलांच्या जीवनाची व्यवस्था करा. याच्यामुळे मी म्हटलं की रमाईचा त्याग, रमाईला दुसरं नाव, म्हणजे त्यागाला दुसरं नाव जर कुठलं द्यायचं असेल तर ते आपण रमाईच्या शिवाय दुसरं कुठलं म्हणू शकत नाही. हा त्याग आहे. असं बरंच मोठं काम रमाईने आपल्या आयुष्यात केलं. वराळे बोलले की नाही राहू द्या, मी दुसरी काहीतरी व्यवस्था करतो. रमाईने ऐकलं नाही. मुलांच्या जीवनापेक्षा मला काही महत्वाचं नाहीये, तुम्ही हे घेऊन जा, रमाई सांगते. आणि मग त्या बांगड्या ते वराळे मामा घेऊन जातात आणि मग किराणा आणला जातो. अगदी मित्रांनो, स्वतः रमाईने त्यावेळेला भोजन बनवलं आणि मुलांना दिलं. बांधवांनो, रमाईबद्दल बोलत असताना मी म्हणेन, शोषितों के जीवन से कभी दुख की जुदाई नहीं होती. शोषितों के जीवन से कभी दुख की जुदाई नहीं होती. मानवता का हक खोने वाले समाज के अस्तित्व की कोई लड़ाई नहीं होती. अगर बाबा साहब के जीवन में मेरी रमाई नहीं होती तो इस भारत की कभी भलाई नहीं होती. बंधूंनो, या रमाईच्या स्मृती दिवसानिमित्त अतिशय थोडक्यामध्ये मी आपल्यासमोर रमाई मांडण्याचा प्रयत्न केला. खरं तर रमाईबद्दल खूप बोलावं असं वाटतं. व्यक्तिमत्वच रमाईचं तसं आहे. तर थोडक्यामध्ये मी आपल्याशी रमाईबद्दल संवाद साधला. आशा करतो की आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल. प्रत्येकाने हा व्हिडिओ पाहावा, चॅनलला शेअर आणि लाईक, सबस्क्राईब देखील करावं, इतरांना देखील सांगावं. माझा प्रयत्न कसा वाटतोय निश्चित कळवा. परत एकदा माता रमाईच्या चरणी कोटी कोटी प्रणाम करतो आणि आपल्या सर्वांनाही
धन्यवाद देतो.